विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म बघा. इथं धर्म सांगितलेला की विष्णुमय जग, प्रत्येक जगामध्ये जो जो दिसेल तो कसा दिसला पाहिजे, विष्णुमय दिसला पाहिजे. बघा, ज्या वेळेला खरा धर्म समजेल, ज्या वेळेला सद्गुरूंच्या मार्फत धर्म कळला जाईल, ज्या वेळेला नामाची साधना होईल, स्वस्वरूपावरती साधक जेव्हा आरूढ होतो, त्यावेळेला दिसणारा प्रत्येक जण ज्या वेळेला स्वतःचं खरं स्वरूप कळतं की हा देह म्हणजे मी नाही, मी काहीतरी वेगळा आहे, आणि ज्या वेळेला स्वतःचं स्वरूप कळतं त्यावेळेला कळतं की हा समोरचा जो दिसणार आहे तो कोणी अमुक व्यक्ती नाही, कोणी टमुक व्यक्ती नाही, तर कसे आहे सगळे विष्णुमय जग. ज्या वेळेला अनुभूती येते, ज्या वेळेला गुरुची कृपा होते, त्यावेळेला कळतं की दिसणारा प्रत्येक जण हा कोणीतरी सामान्य माणूस नाही, तर तो सुद्धा काय आहे, तो भगवंतच आहे, विष्णुमय आहे. पण केव्हा, ज्या वेळेला सद्गुरूंची कृपा होईल, मग ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म एकच धागा नाना परी कपडे. मग कळतं की फक्त आणि फक्त हे वेगवेगळं शरीर आहे, पण तत्व मात्र एकच आहे. स्वस्वरूपावरती आरूढ राहिल्यानंतर ज्या वेळेला धर्म कळेल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं कळेल की सर्व जग हे भगवंताच्या रूपाने, त्या विष्णू स्वरूपाने भरलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तो भगवंत भरलेला आहे. या जगाच्या, या पृथ्वीवरती सुईचं टोक इतकी जागा नाही की जिथे भगवंत नाही. प्रत्येक ठिकाणी तो भगवंत भरलेला आहे. ज्या वेळेला धर्म समजेल त्यावेळेला ही प्रचिती येईल. बरं, पुढचं आहे करणे पाखंड खंडन. आम्हाला धर्म कळाला, धर्माचं पालन कळालं, मग पाखंडाचं खंडन करायचं म्हणजे नेमकी करायचं काय? बघा, पाखंड म्हणजे खोट, पाखंड म्हणजे खोट, या खोट्याचं खंडन करायचंय. नेमकी काय करायचंय? धर्म कळाला, स्वस्वरूप कळालं, म्हणजे माझं जे स्वरूप आहे ते म्हणजे देह नाही, मी एक ब्रह्मतत्व आहे, परमतत्व आहे, आणि त्या तत्वाची ओळख झाली. मग पाखंडाचं खंडन म्हणजे काय? तर मी देह आहे हे सरे, म्हणजे मी देह आहे या पाखंडाचं खंडन व्हावं. हा देह म्हणजे मी नाही, आणि ज्या वेळेला समजेल की हा देह म्हणजे मी नाही, त्यावेळेला खऱ्या अर्थानं पाखंडाचं खंडन होईल. मग 20 दिवस वारीला यायचंय, 2.5 दिवस हा वैष्णव मेळावा करायचा आहे. कशाकरिता? खऱ्या अर्थानं धर्माचं स्वरूप समजून घेण्याकरिता, खरा धर्म समजून घेण्याकरिता, आणि या पाखंडाचं आम्हाला खंडन करायचंय. आणि मग हे पाखंडाचं खंडन करत असताना, धर्माचं पालन करत असताना, हे धर्माचं पालन, पाखंडाचं खंडन कशाने होईल? तर सांगितलंय, हेची करणे आम्हा काम आणि बीज वाढवावे नाम. हे सगळं जर करायचं असेल तर आम्हाला एक काम करावं लागेल. कुठलं? नामाचं बीज वाढवावं लागेल. बरं, नामाचं बीज कोण वाढवू शकतो? नामाचं बीज कोण वाढवू शकतो? ज्याच्याकडे स्वतः असेल, ज्याची स्वतःचीच जोडी फाटकी असेल, तो दुसऱ्याला देऊ शकतो का? देऊ शकत नाही. स्वतःकडेच नसेल, भिकारी दान देऊ शकतो का? तो स्वतःच भिकारी आहे ना. तसं नामाचं बीज वाढवायचं आहे, त्याच्याकरिता स्वतःकडे नाम असलंच पाहिजे. मग मला हा संबंध आजच्या या अभंगाशी जोडायचा होता की ज्या वेळेला साधूकडून, सद्गुरूंकडून शरणागती केल्या जाईल, नामाचं दान भेटेल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं स्वतःचं स्वरूप समजेल, आणि या देहाचं, जे देह मी आहे
ही जी भूमिका आहे, ही जी स्थिती आहे, या पाखंडाचं खंडन होईल. बघा, तुम्हाला आम्हाला हा देह भेटला. बघा, आम्ही भाग्यवान माणसं आहोत की तुम्हाला आम्हाला हा देह भेटला, कारण याच्या व्यतिरिक्त त्या धर्माचं पालन होऊ शकत नाही. या देहा व्यतिरिक्त धर्माचं पालन अशा रीतीनं होऊ शकत नाही. कारण सांगतात, याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान, आणि कहे जन नाही कोठे. भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. बघा, माणसाच्या शरीराचा जर विचार केला, आम्हाला वारीमध्ये एकनाथ महाराजांनी खूप सुंदर मनुष्य देहाचं आणि प्राण्यांच्या देहाचं वर्णन करून सांगितलं. माणसाच्या देहामध्ये काय असं सामर्थ्य. बघा, माणसाचा देहाचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त बिमाऱ्या कुणाला आहे? माणसाला सगळ्यात जास्त बिमारी. त्याला जेवणाची पण गोळी आहे, जेवण झाल्यानंतरची पण गोळी आहे, आधीची झोपायच्या आधीची पण गोळी आहे, झोपण्याची पण गोळी आहे, झोपल्यानंतरची पण गोळी. बरोबर. माणसाचं जीवन, प्रत्येकाचं जीवन कसं झालं? गोळ्यांशी निगडीत झालं. माणसाच्या देहामध्ये एवढे रोग आहेत, एवढे रोग आहेत. प्राण्यांच्या देहामध्ये एवढे रोग नाही. खूप सुंदर सांगितलं की जेवढे माणसाचे डॉक्टर आहे तेवढे प्राण्यांचे डॉक्टर. आजकाल आपण बघितलं तर जेवढे माणसाचे दवाखाने तेवढे प्राण्यांचे दवाखाने नाही. डिग्री घेत असताना विद्यार्थ्यांना विचारायचे, 12वीला असताना सहज सांगतात नीटची परीक्षा द्यायची, डॉक्टर व्हायचं. कुणाचं डॉक्टर व्हायचं? माणसाचं का जनावराचं? सहज सांगते माणसाचं. जनावराचं व्हायचं म्हणत का? धंदा चालला पाहिजे ना बाबा, बरोबर आहे का नाही? पेशंट आले पण पाहिजे. असं विषय सोडून द्या. माझा विषय हा होता की माणसाचाच देह आहे, याच्यामध्ये भरपूर असे रोग आहे. माणसाचा देहाचा जर आणखीन विचार केला तर बघा, ज्या वेळेला माणसाची माती करून आपण येतो, अंतिम विधी जेव्हा आपण करून येतो, आंघोळ केल्याशिवाय घरात येत नाही. माणसाचं जेव्हा अंतिम विधी केला जातो, आंघोळ केल्याशिवाय आपण घरामध्ये येत नाही. आणि ज्या वेळेला गायीचं अंतिम विधी केला जातो, माती केल्या जाते, त्यावेळेला देवाचं दर्शन घेऊन मग घरी जातात. म्हणजे माणसाच्या देहात आणि जनावराच्या देहामध्ये एवढा मोठा फरक आहे. बघा, आपण म्हणतो माणसाचा देह खूप चांगला आहे. एखाद्याचं सुंदर नाक असेल ना, नाक आपण म्हणतो किती छान नाक आहे, चपट नाही, काही नाही, अगदी सरळ आहे, सुंदर असं नाक आहे. पण सर्दी होऊ द्या, मग ते नाक आवडत नाही. मला सांगायचा मूळ मुद्दा हा आहे की माणसाचा देहाचा जर विचार केला तर या देहामध्ये असंख्य यातना आहे. कुणाला उठता येत नाही, बसता येत नाही, बसलं तर उठता येत नाही, उठलं तर बसता येत नाही, खुर्चीच लागते, नाही तर उभं राहूनच जेवण करावं लागतं. मला कुणाला असं डायरेक्टली बोलायचं नाही, जनरल सांगण्याचा विषय चालू आहे की माणसाच्या देहामध्ये एवढे गोष्टी आहेत. माणसाचा देह याचा जर विचार केला तर माणसापेक्षा प्राण्यांचा देह कितीतरी पटीनं चांगला आहे. एका बाजूने माणसाचा देह चांगला नाही, कारण याच्यामध्ये असंख्य अशी घाण नाही आहे, आतमध्ये सडका आहे, नासका आहे, कुचका आहे, अनेक गोष्टी आहेत. पण याच ठिकाणी आणखीन एका ठिकाणी म्हटलं की शरीर उत्तम चांगले. का उत्तम चांगले? शरीर उत्तम चांगले का? ज्या शरीराच्या माध्यमातून परमार्थ घडत असेल, त्या शरीराच्या माध्यमातून खरा धर्म घडत असेल, नवे नवे ज्या शरीराच्या माध्यमातून भगवंताशी एकरूप होण्याची साधना घडत असेल, मग त्यावेळेला शरीर उत्तम चांगलं पवित्र तो देह. जन्म घालून हे वाया, 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 जन्म घालून हे वाया.
पाया आणि मानवाची उत्तम काया. आता इथं काया शरीराला उत्तम हे विशेषण लावलंय. का बरं उत्तम विशेषण लावलंय? ज्या मानवाच्या देहातून, ज्या मानवाच्या कायातून भजन होऊ शकतं अशी ही एकमेव काया आहे भगवंताने निर्माण केलेलं आहे. आणि या शरीराच्या माध्यमातून नवे या जन्मामध्ये आल्यानंतरच भगवंताची साधना, त्या नामाची साधना होऊ शकते. इतरत्र एरवी साधना होऊ शकत नाही. अनेक देहाच्या माध्यमातून ही साधना होऊ शकत नाही. ही साधना फक्त या देहाच्या माध्यमातून होऊ शकते. माझा विषय चालला होता पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह म्हटलाय, पण केव्हा? जो वदे अच्युत सदा सर्व काळ. बघा, अनेक वेळेला ही सर्व गायनाचार्य मंडळी आहेत, याच्यापेक्षा अनेक भारी गायक असतील. आपल्या फिल्म सिटीमध्ये असेल किंवा इतर ऑर्केस्ट्रामध्ये असेल, बँडमध्ये असेल, याच्यापेक्षा अनेक भारी गायकही असतील. त्यांच्यासोबत लोक सेल्फी काढतील, ऑटोग्राफ घेतील. पण जी मंडळी भगवंताचं गायन करतात, भगवंताच्या नामाचं गायन करतात, त्यांच्या चरणी त्यांच्या पाया पडतात. का? कारण त्यांच्या मुखातून काय शब्द बाहेर पडतात? भगवंताचं नामस्मरण बाहेर पडतंय. देहाला पवित्र मानलं गेलेलं आहे, उत्तम मानलं गेलेलं आहे, चांगलं मानलं गेलेलं आहे. पण कुणाच्या? ज्यांच्या मार्फत भगवंताची सेवा केली जाते, ज्यांच्या मार्फत भगवंताचं भजन केलं जातं, तो देह पवित्र आहे. मग या देहाच्या माध्यमातूनच ती साधना होऊ शकते. बरं, साधना करत असताना नवे भगवंताचं नामस्मरण करत असताना कसं नामस्मरण आहे? या नामाचं सामर्थ्य काय आहे? याच्याने नेमके होईल काय? अभंगाचं पहिलं चरण. करता पवाडे, करता पवाडे, करता पवाडे, याचे करता पवाडे, याचे करता पवाडे, याचे करता ज्याचे गरजता पोवाडे. बघा, संतांनी जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगामध्ये सुरुवात करत असताना ज्याचे गरजता पोवाडे असा उल्लेख केलेला आहे. ज्याचे पोवाडे गरजल्यानंतर कळीकाळ पाया पडतो. बघा, पोवाडे हा शब्द इथं वापरलाय. पोवाडे म्हणजे काय? आता आपण शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे पोवाडे बघतो. मग असा पोवाडा तुकोबारांना इथे म्हणायचा असेल का? नाही. वास्तविक आज समाजाला नेमकी हीच परेशानी होती. साधूचे शब्द, संतांचे शब्द ते दिसायला जरी साधे वाटत असतील, सोपे वाटत असतील, पोवाडे जरी वाटत असतील, पण त्याचा अर्थ पोवाडे नाही. ज्याचे गरजता पोवाडे, ज्याचं नामस्मरण केल्याने. आणि आज असंच होतं, संतांचे शब्द, संतांची भाषा सामान्य माणसाला समजत नाही. त्याचा उलटाच काहीतरी भलता सलता अर्थ घेतात आणि संतांचं म्हणणं राहतं बाजूला आणि दुसराच अर्थ पुढे होतो. वास्तविक आपल्या परमार्थाचं जे स्वरूप आहे, आनंद संप्रदायाचं जे तत्व असेल, श्रीपदाबांच्या मार्फत जो संप्रदायाचं जे तत्व पुढे नेण्याचा विचार चालू आहे. वास्तविक बऱ्याच वेळेला ही भाषा गुढ असल्यामुळे लोकांच्या डोक्यातच येत नाही आणि हा परमार्थ राहतो बाजूला आणि दुसरंच काहीतरी चालू होतं. पण नेनती काही तान आटोना, नामस्मरणा वाचोनी. आनंद संप्रदायाच्या मार्फत, श्रीपदाबांच्या मार्फत जे तत्व पुढे आलेलं आहे ते तत्व खरं आहे. कारण या तत्वाच्या मार्फत श्रीपद बाबांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या
त्यांची प्रचिती प्रत्येक साधकामध्ये त्यांनी आणून दाखवली. कारण आज आपण बघतो साधू संतांची भाषा लोकांच्या ध्यानात येत नाही. काल आपल्या आश्रमामध्ये सुंदर गोष्ट सांगितली की जे कठीण आहे ते जे सोपं करून सांगतो त्यांचं नाव संत. कठीण गोष्ट सोपं करून सांगतात त्यांचं नाव संत, आणि सोपी गोष्ट कठीण करून सांगतात त्यांचं नाव पंडित. आणि आपलं नेमके हेच होते, आपण संतांना ओळखू शकत नाही आणि पंडिताच्याच मागे लागलो, आणि म्हणून कुठेतरी परमार्थामध्ये अडचण येते. बघा, वास्तविक आज जर बघितलं, समाजाचा विचार केला तर समाज फार साधा आहे, सोपा आहे. वास्तविक प्रत्येक जीव भजनशील आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावतःच भजनशील जहाले असे केवळ माझे ठाई. प्रत्येक जीव कसा आहे? भजनशील आहे. प्रत्येक जीव भजनशील आहे, तो भजनाला अनुसरून आहे. पण जे संस्कार होत आहेत बघा, कारण जीव आपण दुसऱ्यांचं जेव्हा बघतो, परमार्थाचा जर बाकीच्यांचा विचार करायला गेलो तर दुसरं बघून आपण करायला लागलो. कारण सांगितलं, येथे वडील जे जे करती तया नामो धर्म ठेवीत आणि ये रीती अनुष्ठती सामान्य सकळ. दुसऱ्याचं म्हणजे जसं श्रेष्ठ लोक आचरण करतात त्याप्रमाणे लहान लोक आचरण करत असतात. मग आजकाल काय झालं, श्रेष्ठ लोकांचं आचरण करण्याच्या नादामध्ये जे समाजाला सांगणार आहे का त्यांचंच आचरण बिघडलं. आणि म्हणून सांगणार ऐकणारे तरी काय करतील? वास्तविक श्रीपाद बाबांच्या मार्फत आलेलं जे तत्व होतं ते तत्व व्यवस्थितरित्या साधकांपर्यंत पोहोचलं नाही, आणि त्यामुळं मग ही गफलत होते. वास्तविक समाज फार साधा आहे, सोपा आहे. त्याला सांगू तसं आपण तो त्या ठिकाणी वळतो. म्हणून सांगणारा फार महत्वाचा आहे. सांगणारा योग्य असला पाहिजे, कारण बुद्धी सर्वांच्या जवळ आहे. बरं, बुद्धि हर किसी के पास है, बुद्धि हर किसी के पास है. चालाकी करना या ईमानदारी करना ये आपके संस्कारों पर निर्भर रहता है. चालाकी करोगे तो 4 दिन टिकेगी, और अगर ईमानदारी करोगे तो जन्म जन्म तक टिकेगी. म्हणून आपण जगत असताना, जीवन जगत असताना कशा प्रकारे जगायचं, नेमकी कुणाची शरणागती करायची हे फार महत्वाचं आहे. कारण आजकाल सांगणाऱ्यांची कमी राहिलेली नाही, ऐकणारे कमी पडतील पण सांगणाऱ्यांची कमी राहिलेली नाही. म्हणून सांगणारा श्रेष्ठ असणं फार गरजेचं आहे. वास्तविक आपण जे नाम नाम म्हणतोय हे कळण्यासाठी तो नाम सांगणारा तेवढा अधिकारी असला पाहिजे. तेवढा अधिकारी नसेल तर मग फायदा नाही. कारण वास्तविक श्रीपाद बाबांचं आज जे कार्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, महाराष्ट्राच्या बाहेरही बाबांचं कार्य चालू आहे. कशासाठी चालू आहे? त्यावेळेला ज्यावेळेला बाबांनी कार्य चालू केलं असेल, समोर बसलेली सगळी ज्ञाती मंडळी आहे, श्रीपाद बाबांचा सहवास लाभलेली मंडळी आहे. हे कार्य करत असताना श्रीपाद बाबांना ज्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं, ज्या गोष्टी फेस कराव्या लागले, जे संकट सहन करावे लागले, त्या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यावेळेला आनंद संप्रदायाचं कार्य सुरू करणं, हा पाया रोवणं खूप कठीण परिस्थिती होती. पण त्यावेळेला एकटा महात्मा सगळ्या गोष्टींना लढत राहिला, आणि आज त्यांचं कार्य कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलंय. का? तत्व खरं होतं आणि सत्य होतं. कुणाकडे जाऊन, साधकाकडे जाऊन कुठलीच अपेक्षा केली नाही, फक्त आणि फक्त नामाचा प्रचार आणि प्रसार केला. सोनियाच्या काठी उजळला ज्योती, सोनियाच्या काठी उजळला ज्योती, ओवाळी ते या धर्माचं रक्षण आपला पुन्हा विषय धर्मावरतीच होतोय बघा. कारण आज बाबांचं तत्व असंच आहे की तुम्ही कुठल्याही भाषेने फिरवा, संप्रदायाचं तत्व जे आहे कुठल्याही भाषेने सांगा, पण तत्व मात्र एकच राहतं. कारण एक तत्व नाम. बाबांचं प्रत्येक ठिकाणी बोलत असताना त्यांचं जे सांगणं होतं साधकाला समजेल त्या भाषेमध्ये समजून सांगायचे.
खऱ्या अर्थानं ज्याला जी भाषा समजते, ज्याला ज्या भाषेतलं उदाहरण कळतं, तो ज्या क्षेत्रातला आहे, त्या भाषेप्रमाणे त्याला समजून सांगायचे. का त्यावेळेला एकट्या महात्माने हे कार्य केलं आणि आज सगळ्या जगामध्ये, सगळ्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरही बाबांचं तत्व गेलेलं आहे. जे तत्व खरं आहे तेच जाऊ शकतं. कारण जे खोटं आहे त्याला फक्त 4 दिवस टिकू शकतं, पण जर चिरकाळ टिकायचं असेल तर त्यासाठी सत्य लागतं. बाबांनी जे नामाचा तत्वाचा प्रचार केला ते तत्व खरं होतं, सत्य होतं आणि म्हणून नवे तो बाप श्रेष्ठ होता आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज त्यांचं तत्व सुद्धा एवढं अनुभूती देतं. ते तत्व सुद्धा आजही त्याचप्रमाणे आजही प्रत्येक साधकांमध्ये, प्रत्येक साधकाच्या मनामनात आहे. कारण श्रीपाद बाबा तेवढे श्रेष्ठ होते, तो बाप तेवढा श्रेष्ठ होता. मुळी बाप होता ज्ञानी, मुळी बाप होता ज्ञानी, मुळी बाप होता ज्ञानी, मुळी बाप होता मुळीच बाप होता ज्ञानी आणि तरीच आम्ही लागलो ध्यानी. आज एवढे सगळे मंडळी या नाम ध्यानामध्ये कशामुळं आपला बाप ज्ञानी आहे, त्याच्यामुळं आज एवढे साधक मंडळी आहे. पण प्रत्येकामध्ये नामाची प्रचिती, नामाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. कारण तत्व खरं आहे. जे बाबांनी जे कार्य केलं होतं ते कार्य खरं होतं. आपला बाप हा ज्ञानी होता. विठ्ठल विठ्ठल. बघा, मी नेहमी सांगत असते की ज्या वेळेला साधक दशेमध्ये असताना माणसाला ज्या वेळेला जीवनामध्ये परमात्म्या वाचून काहीतरी नडते, परमात्म्या वाचून काहीतरी अडते, असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत परमार्थाला खऱ्या अर्थानं दिशा येऊ शकत नाही, परमार्थाला गती येऊ शकत नाही. भगवंताशिवाय आपलं काहीतरी अधुरं आहे, काहीतरी अपूर्ण आहे. ज्या वेळेला ही गोष्ट मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत परमार्थ हा यशस्वी होऊ शकत नाही. आणि ज्या वेळेला हे कळेल की नाही भगवंताशिवाय आपलं काहीतरी अपूर्ण आहे, आपल्या जीवनामध्ये काहीतरी अपूर्णता आहे, काहीतरी कमतरता आहे, त्यावेळेला भगवंताचा शोध घेतला जाईल आणि मग संतांच्या मार्फत आपल्याला हा परमार्थ भेटेल. कारण माझ्या बाबांनी सांगितलं, एखाद्या वेळेस एखादा नाम घेतो आणि कदाचित साधना कमी पडते, विश्वास कमी पडतो आणि पुन्हा या साधनेतून या मार्गातून पुन्हा बाजूला जातो. कदाचित त्याला असं वाटत असेल की याच्यामध्ये काही खरं नाही, मला काही चिंतन लागणार नाही, माझ्याकडून काही हे होणार नाही, सोडून देतात आणि साधक बाजूला जातात. ते जरी बाजूला गेले, त्यांनी जरी नाम सोडलं तरी सुद्धा नाम मात्र त्यांना सोडत नाही. कारण असं म्हणतात की लेकरू जरी समजा, आजकाल समाजाची स्थिती आहे की आई वडिलांना गावामध्ये ठेवायचं आणि आपण बाहेर जायचं. तो लेकरू जरी आई वडिलांना विसरला तरी मात्र आई वडील लेकराला विसरत नाही. साधक जरी साधक दशेतून बाजूला गेला तरी मात्र गुरु जी माऊली आहे ती त्या साधकाला विसरत नाही. कारण जिने जन्म दिलेला असतो ना तिला माहित असतात
यातना किती सहन कराव्या लागलेल्या आहेत आणि ज्याच्यासाठी यातना सहन केलेल्या आहेत त्याला असं दूर गेला, त्याने जरी त्रास दिला तरी सुद्धा त्याला दूर लोटू वाटत नाही. ही स्थिती आईची असते, ही स्थिती एका माऊलीची असते, ही स्थिती संतांची असते. म्हणून संतांपासून जरी साधक दूर गेला, साधक दशेतून दूर गेला तरी सुद्धा नाम मात्र त्यांना सोडत नाही. बाबांनी कार्य करत असताना नेहमी सांगितलं, मला विसरलं तरी चालेल पण नामाला विसरू नका. पण आज हा मला यायचं तिथपर्यंत. आज इथं बाबांच्या घाटकोपरवरून एवढे साधक मंडळी आलेले आहेत का? कारण विश्वास सद्गुरूंचं कार्य आहे. सद्गुरूंच्या कार्यामध्ये विश्वास फार महत्वाचा आहे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. ज्या वेळेला सद्गुरूची शरणागती स्वीकारली जाते त्यावेळेला सद्गुरूवरती असणारा विश्वास फार महत्वाचा आहे. आणि ज्या वेळेला विश्वास कमी पडतो त्यावेळेला साधना तर दूरच, तो साधक दशेमध्ये सुद्धा येत नाही. कारण साधक ही स्थिती स्वीकारत असताना सगळ्यात महत्वाचा आहे विश्वास. आणि म्हणून सांगितलंय की जो साधक दशेला जातो काहीही झालं तरी सद्गुरूला आणि सद्गुरूच्या तत्वाला मात्र विसरता कामा नाही. विसरू नको साधका माझा श्रीपाद बाबला. विसरू नको साधका माझा श्रीपाद बाबला. सच्चिदानंद संत रामदास महाराज की जय. बघा सद्गुरू महात्म्यांनी कार्य करत असताना कधी सांगितलं नाही स्वतःच्या नावाचा प्रचार केला नाही, फक्त आणि फक्त नामाचा प्रचार केला. आणि आपण मगाशी ताई म्हणाल्या नाव आणि नाम हे वेगळं आहे. कारण